कटच्या सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण बुलेटिन पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। लाडक्या बहिणींबाबत सरकारची बेईमानी, बच्चू कडूंचा आरोप। प्रशांत कोरटकरला काळं फासणाऱ्या संभाजी ब्रिगेडकडून 1 लाख रुपयांचं बक्षीस। महाग निवडणुका लोकशाहीस घातक, जयंत पाटील यांचं प्रतिपादन। आणि तुळजाभवानी चरणी अर्धा किलो सोन्याचा मुकुट अर्पण। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। आणि पहिली एक महत्त्वाची बातमी पाहूयात। महाराष्ट्रात विधानसभा मतदानाच्या पूर्वी महायुतीने सरकारी तिजोरीतले पैसे देऊन करप्शन केलं, त्यावर आम्ही महिलांना घेऊन निवडणूक आयोगाला तक्रार देखील दिली आहे। त्यासाठी वेळ आली तर कोर्टात सुद्धा जाऊ असं मत माजी आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। आता निवडणुका झाल्यावर छाननीच्या नावाखाली लाडक्या बहिणींशी सरकार बेईमानी करताय असा आरोप देखील बच्चू कडू यांनी केलाय। मला वाटतं ही बेईमानीच आहे। का होतंय का आम्ही त्याच्यावर तक्रारही करणार आहोत त्या सगळ्या महिलांना घेऊन। का निवडणुकीच्या मतदान झाल्यानंतर तुम्ही छाननी करताय आणि मतदानाच्या घाईघाईत तुम्ही अर्ज न तपासता त्यांना अनुदान देताय, तर ही मोठी लोकांसोबत केलेली फसवणूक आहे। आणि अशा पद्धतीनं मतदानाच्या पूर्वी जणू काही खिशातले पैसे न देता तिजोरीतून पैसे देऊन जो काही करप्शन इथं सरकारनं केलं, त्यावर आम्ही निवडणूक आयोगाला पण एक तक्रार देऊ। तुम्ही तक्रार करणार आणि निवडणूक आयोगाकडे करू। इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या तोंडाला जो कोणी काळं फासेल त्याला किंवा त्याची धिंड काढेल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस द्यायची घोषणा संभाजी ब्रिगेडनं केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कोरटकरला शिवप्रेमी फुकट मारायला देखील तयार होत आहेत। महिलांनी सुद्धा यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहनही संभाजी ब्रिगेडने केलंय। कोरटकर विरोधात कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। छावा चित्रपटावर भूमिका मांडल्यानंतर कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। यावरून आता कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झाले असून कोल्हापुरी पायतानं दाखवत धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीचा कोल्हापूरकरांनी निषेध केलाय। दरम्यान इंद्रजित सावंत तर अशा धमक्यांना घाबरणार नाहीत, मात्र हिम्मत असेल तर धमकी देणाऱ्यानं कोल्हापुरात यावं, नाहीतर नागपुरात जाऊन आम्ही कोल्हापुरी पायतानं त्याचं स्वागत करू असा इशारा देखील शिवप्रेमींनी केलाय। आम्ही त्यानं जे चॅलेंज दिलं की इंद्रजित सावंतांना तो म्हटला की कुठं येऊ सांग, तुला दाखवतो वगैरे वगैरे असली शिव्या केली, तर त्याचं चॅलेंज आम्ही स्वीकारतो आणि त्याचं आम्ही हे कोल्हापुरी पायतान घेऊन त्याचं स्वागत करतो की ये तुला कोल्हापुरात दाखवतो मराठ्यांचा, आम्ही सुद्धा या सह्याद्रीतले छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत। काय आहे कोल्हापुरी हे दाखवतो तुला, आणि तुला यायची धमक नसेल तर नागपूरमध्ये येऊन आम्ही कोल्हापुरी हिसका तुला दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या पत्रकार बैठकीच्या निमित्तानं देतो। माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळचा हा यानं वेगवेगळी वक्तव्य करताना सांगितलं की आता ब्राह्मण मुख्यमंत्री आहे आणि ब्राह्मण मुख्यमंत्री असताना तुला काय ते दाखवतो। माननीय मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण आहे म्हणून मला हिणवलं जातं, असं मुख्यमंत्र्यांचंच वक्तव्य होतं। मग आता माननीय मुख्यमंत्र्यांना माझा एक सवाल आहे की आता ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून हा माज कोण करते? म्हणजे हे न स्वतःच केलेलं आहे। तुमच्या मांडीवर बसणारा हा व्यक्ती हा जर काय या पद्धतीनं बोलत असेल तर याला कसला माज आहे, आणि हा माज मुख्यमंत्री उतरवणार आहेत का नाहीत हा प्रश्न सुद्धा आमचा त्यांना आहे। देशमुख कुटुंबियांवर अन्नत्याग करण्याची वेळ सरकार आणि प्रशासनाने येऊ घालायला नको होती अशी खंत जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणातील फरार आरोपीला तात्काळ अटक करून बीड हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी खासदार काळेंनी केली आहे। तसेच बीड हत्या प्रकरणातील दोषी आरोपींना फाशी देण्यात यावी असं देखील काळे म्हणाले। तर जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते। खरं तर देशमुख कुटुंबियांवर अन्नत्यागाचं आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणि पोलीस प्रशासनाने येऊ द्यायला नाही पाहिजे होती। हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे
की एखाद्याच्या घरातल्या माणसाची, आपल्या एका गावच्या सरपंचाची निगरून हत्या होते आणि अशा परिस्थितीत त्याचा अनेक आरोपी अजूनही सरकारला आणि पोलीस डिपार्टमेंटला सापडत नाही. तर खऱ्या अर्थाने मला वाईट या गोष्टीचं वाटतं की एखाद्या घरादाराला पूर्णपणे अन्नत्याग आंदोलन करायची वेळ यावी. मी याच्यामध्ये इतकंच म्हणेल, माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात तात्काळ हस्तक्षेप करावा. गृह खातं त्यांच्याकडे आहे, आरोपीला पण अटक करावी. त्यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टावरती केस चालवून आरोपीला जे कोण दोषी सापडतील त्यांना फाशीची शिक्षा द्या. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत आणि ही एक महत्त्वाची बातमी पाहूया. सोशल मीडियावर स्टेटस ठेवून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे. आणि या दरम्यान या प्रकरणामुळे काल संध्याकाळी बहुलखेडा गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळलाय. रात्री उशिरापर्यंत बहुलखेडा गावात पोलीस पथक तळ ठोकून होते. पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीला बहुलखेडा जंगलातून ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई देखील केली आहे. गेन बिटकॉइनच्या 6,600 कोटींच्या क्रिप्टो चलन घोटाळा प्रकरणी सीबीआयने काल नांदेड, पुणे, कोल्हापूरसह देशभरात 60 ठिकाणी छापे मारलेत. क्रिप्टोच्या माध्यमातून दरमहा 10% असे 18 महिन्यात तब्बल 180% परतावा देण्याचं आमिष दाखवून देशभरातील 8,000 गुंतवणूकदारांना गंडा घालण्यात आला होता. आणि या घोटाळ्याचा मास्टरमाइंड अमित भारद्वाज याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झालाय. गेन बिटकॉइनच्या .com या वेबसाईटच्या माध्यमातून ही गुंतवणूक घेतली जात होती अशी माहिती आहे. दिवसेंदिवस महाग होत चाललेल्या निवडणुका भविष्यात लोकशाहीला घातक आहेत असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हिंगोलीत केले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आणि यावेळी बोलताना पाटील यांनी निजामकालीन न्याय व्यवस्थेशी तुलना करत आजच्या न्याय व्यवस्थेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. पोलिसांचा उल्लेख केलाय. पोलिसांच्याकडून काय अपेक्षा आहेत? मराठवाड्यातल्याच एका प्रकरणाविषयी आपण बघतोय, अजून सापडलेले नाही, अजून चार्जशीट झालेली नाही. गुन्हेगार कोण याच्याविषयी शंका, आणि वेळ लागला की हेमंत पाटील घोटाळे होतात. कुणीतरी 1-2-3 जणांना शिक्षा होईल, पण मुख्य आरोपी सुटला की आज नाही कळणार. केस 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष चालू झाली. म्हणजे 1990 साली एखादी केस कोर्टात गेली तर 2025 साली न्याय मिळतो. असं आमची न्यायाची व्यवस्था आहे. स्वातंत्र्य यासाठी नव्हतं मिळवलं, ही त्यांची जी भावना आहे ती फार महत्वाची आहे.
एखादी गोष्ट घडली, माणूस कोर्टात गेला की 2 वर्षात निकाल लागला पाहिजे. रायगडच्या पेण तालुक्यातील बेंडसे सिद्धार्थनगरच्या गावाच्या लगत रानाला काल दुपारच्या सुमारास अचानक आग लागली आणि बघता बघता या आगीने या परिसरात रौद्र रूप धारण केलं. मात्र ग्रामस्थ आणि रिलायन्स कंपनीच्या अग्निशमन दलाने संध्याकाळी उशिरापर्यंत मोठ्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. मात्र आगीत अनेक झाडं जळून पडल्याने वनसंपदेचं मात्र मोठं नुकसान झालंय. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत आणि ही एक महत्त्वाची बातमी पाहूयात. बिहारमधील बौद्ध गया येथील महाबोधी बुद्ध विहारच्या ट्रस्टमधील हिंदू ट्रस्टींना हटवून महावीर हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा तसेच बौद्ध बांधवांनी एकत्र येत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शनं केली आहे. बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी बुद्ध विहारच्या ट्रस्टमध्ये 4 प्रतिनिधी हे हिंदू धर्माचे आणि 4 प्रतिनिधी हे बौद्ध धर्माचे आहेत. तर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून गया जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नेमणूक केली जाते. मात्र आता महाबोधी बुद्ध विहारचा कारभार हा संपूर्ण बौद्ध धर्माच्या अनुयायांकडे देण्यात यावा अशा मागणीसह देशपातळीवर करण्यात येत असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. भारतातील संपूर्ण बौद्धांचं जे श्रद्धास्थान आहे महाबोधी विहार, त्या ठिकाणी संपूर्ण भारतातील व देश विदेशातील भंतेजी त्या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसलेले असून त्यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. त्या निवेदनात आम्ही म्हटलं आहे की जे महाबोधी विहार आहे त्या महाबोधी विहाराच्या ट्रस्टीमध्ये 4 प्रतिनिधी हे हिंदू धर्माचे आहेत व 4 प्रतिनिधी बौद्ध धर्माचे असून एक प्रतिनिधी जो असतो जिल्हाधिकारी गया हे देखील हिंदू धर्माचे असतात. व अशा प्रकारे हिंदू धर्माने आमच्या बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या महाबोधी विहारावरती कब्जा केलेला आहे हिंदू धर्माने. तरी तो कब्जा त्यांच्या हातून काढून घेऊन सदरचं महाबोधी विहार हे संपूर्ण भारतातील बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं व सर्व 9 प्रतिनिधी हे बौद्धांचे असावेत यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लहान मोठे सभासद व सर्व श्रद्धाशील संपन्न धम्म उपासक उपासिका या आंदोलनासाठी या ठिकाणी आलो होतो. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक खुशखबरच असून यानुसार आता महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% करण्यात आलाय. या वाढीव भत्त्याची थकबाकी फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात मिळणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय.
गोंदिया शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा येथे प्रसिद्ध 270 वर्ष जुनं प्राचीन काळातील पंचमुखी शिव मंदिर आहे. या मंदिरात असलेल्या शंकराच्या पंचमुखी पिंडीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आज महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वाजल्यापासून मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. हा संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेलाय. शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी रांगा लावल्या असून महाशिवरात्री निमित्त भक्तांची मोठी गर्दी बघता गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाकारण्यात आलाय. त्यामुळे भाविक दुरूनच पंचमुखी शंकराचं शिवलिंगाचं दर्शन घेत आहेत. आज सर्वप्रथम तर आज आपण महाशिवरात्रीच्या पर्वाला पूर्ण देशवासियांचा आज महाशिवरात्रीचा पर्व आहे. खूप मोठा पर्व आहे जो शिवजी भोलेनाथ सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण करतात. आणि विशेष स्वरूपमध्ये आपण भारताच्या देशामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रात गोंदिया शहरामध्ये गोंदिया याच्यामध्ये नागराधाममध्ये आपलं पंचमुखी नागरेश्वर महादेव बसलेला आहे. प्राचीन काळातून 270-80 वर्षा काळातून आपलं महादेव पंचमुखी नागरेश्वर बसलेलं आहे. आणि दरवर्षी तरी लाखो प्रमाणात भाविक इथे आपलं दर्शन करायला येतात आणि आपली मनोकामना इच्छा पूर्ण करतात. तुळजाभवानी मातेच्या चरणी ठाणे येथील भक्ताने अर्धा किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. आई तुळजाभवानीवर या कुटुंबियांची नितांत श्रद्धा असून समर्पणाच्या भावनेतून देवीजींसाठी सुवर्ण अलंकार अर्पण केल्याचं भाविकांनी सांगितलंय. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे या भाविक कुटुंबियांचा देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन सत्कार देखील करण्यात आलाय. आणि यावेळी देवस्थानाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.